धरते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया सिहार गळा काश पितांबर सिहार गळा काश पितांबर सिहार गळा काश पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपते श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपते श्रवणी कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभामणी विराजित कंठी कौस्तुभाने विराजित कंठी कौस्तुभाने विराजित सिहार गळा कासे पितांबर सिहार गळा काश पितांबर सिहार गळा कासे पितांबर सिहार गळा काश पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे ती सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे ती सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार आकाश पितांबर तुळसी हार तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे ती सर्व तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे ती सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा काश पितांबर तुळसी हार गळा काश पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा काश पितांबर तुळसी हार गळा काश पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा काश पितांबर तुळसी हार गळा काश पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर निरंतर हेचे ध्यान
पार कुमाई 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 पार पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम रूप पाहता लोचनी 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 लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा
हा विठ्ठल बरवा झाले ओझे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणोनी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रघुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम 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 सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा न लिंपे विटाळा
अग्नी जैसा न लिंपे विटाळा अग्नी जैसा सत्यवादी करी संसार सकळ सत्यवादी करी संसार सकळ विटाळा अग्नी विटाळा अग्नी जैसा सत्यवादी करी संसार सकळ सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे अलिप्त कमळ जळी जैसे सत्यवादी करी संसार सकळ सत्यवादी करी संसार सकळ जळी जैसे सत्यवादी करी संसार सकळ सत्यवादी करी संसार सकळ गडेच्या उपकार भूतांची ते दया 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 आत्मस्थिती तया अंगी वसे आत्मस्थिती तया अंगी वसे सत्यवादी करी संसार सकळ सत्यवादी करी संसार सकळ आत्मस्थिती तया अंगी वसे आत्मस्थिती तया अंगी वसे सत्यवादी करी संसार सकळ सत्यवादी करी संसार सकळ न बोले गुण दोष नाही की जे कानी न बोले गुण दोष नाही की जे कानी गुण दोष नाही के कानी गुण दोष नाही के जे कानी वर्तोनी तो जनी जनार्दन वर्तोनी तो जनी जनार्दन नमस्वादी करी संसार सकळ सत्यवादी करी संसार सकळ वर्तोनी तो जनी जनार्दन वर्तोनी तो जनी जनार्दन आदिवासी तुका म्हणे वर्म जाणीत द्यावीण तुका म्हणे वर्म जाणीत द्यावीण कामने वर्म जाणे तल्यावीना तुका म्हणे वर्म जाणी तल्यावीना वाया करिता शिण सांडी मांडी वाया करिता शिण सांडी मांडी सत्यवादी करी संसार सकळ सत्यवादी करी संसार सकळ वाया करिता शिन सांडी मांडी वाया करिता शिन सांडी मांडी सत्यवादी करी संसार सकळ विकल्पादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे अलिप्त
सत्यवादी करी संसार सकळ सत्यवादी करी संसार सकळ आई तुला कमळा जळी जैसे आई तुला कमळा जळी जैसे सारी माते करी संसार सकळ सारी वादी करी संसार सकळ थोबार कुमाई गोपाल कुमार जय देव थोबार कुमाई जय देव थोबार कुमाई थोबार कुमाई थोबार कुमाई जय देव थोबार कुमाई थोबार कुमाई थोबार कुमाई थोबार कुमाई त्याग तो सदा सोडा सर्वस्वाचा त्याग तो सदा सोडा सर्वस्वदा त्याग तो सदा सोहळा सर्वस्वाचा त्याग तो सदा सोहळा सर्वस्वाचा त्याग तो सदा सोडा सर्वस्वाचा त्याग तो सदा सोडा सर्वस्वाचा त्याग तो सदा सोहळा सर्वस्वाचा त्याग तो सदा सोहळा नलिंबे विटाळा अग्नी जैसा नलिंबे विटाळा
सत्यवादी करे संसार सखा आलिप्त कमळ जळी जैसे आलिप्त कमळ आलिप्त कमळ आलिप्त कमळ जळी जैसे आलिप्त कमळ आलिप्त कमळ जळी जैसे जळी जैसे आलिप्त कमळ आलिप्त कमळ 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 आलिप्त कमळ आ आलिप्त कमळ जळी जैसे जळी जैसे आलिप्त कमळ आलिप्त कमळ जळी जैसे आलिप्त कमळ जळी जैसे आलिप्त कमळ कमळ जळी जैसे आलिप्त कमळ कमळ जळी जैसे सत्यवादी करी संसार सखा सत्यवादी करी संसार सखा आलिप्त कमळ जळी जैसे आलिप्त कमळ हे आलिप्त कमळ जळी जैसे आलिप्त कमळ 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 जळी जैसे आलिप्त कमळ जळी जैसे सत्यवादी करी संसार सखा सत्यवादी करी संसार सखा संसार सखा संसार सखा थोबार खुमाई धोपार माये गोपार गोमाये धोपार गोपार गोमाये गोपार गोमाये गोपार गोमाये गोपार गोमाये गोपार
रखुमाई रखुमाई कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ढोबा रखुमाई 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ढोबा रखुमाई 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 त्याग तो सदा सोवळा न लिंपे विटाळा अग्नी जैसा सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे घडे जा उपकार भूतांची ते दया घडे जा उपकार भूतांची ते दया आत्मस्थिती तया अंगी वसे न बोले गुणदोष नाही की जे कानी वर्तोनी तो जनी जनार्दन तुका म्हणे वर्म जाणितल्या वीण तुका म्हणे वर्म जाणितल्या वीण वाया करिता शीण सांडी मांडी सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे विठोबा रखुमाई जय जय. निर्धारित समयसीमेमध्ये या अभंगाचं काहीसं चिंतन करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करू. हा जो नाममहोत्सव या ठिकाणी सुरू आहे, गेली जवळजवळ 45 वर्ष हा नाममहोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. आत्ताच हरिभक्तीपरायण गोरक्षनाथ महाराजांनी या सगळ्या सप्ताहाचा पूर्व इतिहास मला सांगितला. सगळी आश्चर्याची गोष्ट आहे. मी जेव्हा त्या वायुमधून निघालो आणि पुढे 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 जसं यायला लागलो तसं आमच्या गोपाळ महाराजांना म्हटलं, मी अहो इथं कोणी माणसं तरी असतील का. पण एवढ्या सुद्धा अंतर्गत भागामध्ये जिथे पोचण्याची व्यवस्था नाही, या भागामध्ये सुद्धा एवढा उत्तम रीतीने आपण कार्यक्रम करताय. श्रोते किती त्याच्यापेक्षा टाळकरी किती त्याच्या कीर्तनामध्ये महत्त्व आहे बरं का. टाळ्या वाजवायच्या नाहीत कीर्तनामध्ये. मी काही एवढा मोठा शहाणा नाही आहे की माझ्या बोलण्याला पण टाळ्या वाजवाव्या. टाळ्या वाजवायच्या फक्त भगवंताच्या नावाला. हल्ली काय झालं आहे की कोणावर टीका नाही, पण कीर्तन परंपरा, तर कीर्तन परंपरेमध्ये लोक असं म्हणतात, अरे मी बोलतोय तुम्ही टाळ्या का वाजवत नाही. अरे बाबा, हे काही राजकीय भाषण नाही आहे, ही सभा नाही, हे भगवत कीर्तन आहे. म्हणून भगवत कीर्तनामध्ये टाळी वाजवायची, पण कधी देवाच्या नावाला टाळी वाजवायची. तर या ठिकाणी मी आल्यानंतर त्यांनी मला सगळा इतिहास सांगितला. म्हणजे एखाद्या संत महात्म्याच्या वाणीनं, संत महात्म्याच्या उपदेशानं एखाद्या पूर्ण गावामध्ये आमूलाग्र किती बदल होऊ शकतो त्याचं हे उदाहरण आहे. म्हणजे ज्या गावामध्ये औषधाला सुद्धा वारकरी नव्हता, आता तिथे औषधाला अवारकरी मिळणं अवघड झालं. हे किती परिवर्तन आहे मोठं. खरंच आश्चर्याची गोष्ट आहे. गुरुदेव रानडे, फार मोठी परंपरा आहे रसाळ महाराजांची. तत्त्वज्ञानाची परंपरा आहे, भक्तीची परंपरा आहे. आणि मुख्य त्यांनी सांगितले गुरुभक्ती. मानवी जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर गुरुभक्ती ही गोष्ट आहे. मी सांगतो असं नाही, माऊली ज्ञानोबारायांनी आपल्या जीवनामध्ये काय केलं तर फक्त गुरुभक्ती आहे. माऊली ज्ञानोबाराय सांगता, आत्ताच तुम्ही त्या दीपोत्सवामध्ये ओवी म्हटली ती, एरवी तरी मी मूर्खू जरी दाहला अविवेकू परी संत कृपा दीपकू सोज्वळू असे सानुकूल श्रीगुरु ज्ञानदेव म्हणे. माऊली ज्ञानोबाराय सांगतायत की माझ्या मुखामधनं ही भावार्थ दीपिका अभिव्यक्त का झाली, तर मला माझे सद्गुरू अनुकूल झाले म्हणून. म्हणून मानवी जीवनाची परिपूर्णता कशात असेल तर आपल्या सद्गुरूंच्या अनुकूलतेमध्ये परिपूर्णता आहे. म्हणून यावत जीवो त्रयोवन्यः वेदांतो गुरुरीश्वरः. सुरुवातीला ज्ञानप्राप्ती करता गुरु आपल्याला वंदनीय आहेत, आणि ज्ञानप्राप्तीनंतर आपल्यावरती कृतज्ञता दोष येऊ नये म्हणून गुरु वंदनीय आहेत. आणि अशी गुरुभक्तीची असलेली ही परंपरा. आणि या क्षेत्रामध्ये अत्यंत अंतर्गत गावामध्ये एवढे मोठे टाळकरी, खूप आनंदाची गोष्ट आहे. परिपूर्ण वारकरी गाव, आश्चर्य आहे. अशा या गावामध्ये आमचे सच्चिदानंद महाराज, आमचे गुरुबंधू, आणि हे गोरक्षनाथ महाराज यांनी सांगितलं या कीर्तनाला. मी सच्चिदानंदला म्हटलं, अरे या. त्यांना म्हटलं, मला फक्त ज्या ठिकाणी श्रद्धा संपन्न लोक आहेत तिथे एक माणूस असो का हजार काहीच फरक पडत नाही. फक्त समोर बसलेला माणूस हा श्रद्धा संपन्न, भावसंपन्न असला पाहिजे. भावहीन माणसासमोर एकही शब्द लाख लोक असले आणि भावही नसेल, तुकोबाराय सांगतात, नाही भावतया सांगावे ते किती आपुलाल्या मती पाषांडिया.
भावसंपन्न लोकांसमोर भगवत चिंतन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि तुकोबारायांनी या अभंगामध्ये परमार्थाचं वर्म सांगितलेलं आहे. प्रत्येका गोष्टीमध्ये फापट पसारा लक्षात घेण्यापेक्षा वर्माच्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. पण आपली गंमत काय होती, फापट पसाराच जाणून घेतो. आता संगीत हा विषय आहे, तर संगीतामध्ये वर्म काय, तर संगीतामध्ये तुम्ही कोणता सदरा घातला आहे, तुम्ही केस कसे वाढवलेले आहेत, तुम्ही मांडीवरती शाल कोणती घेतलेली आहे, याला महत्त्व नाही आहे. संगीतामध्ये वर्म काय आहे, तर संगीतामध्ये सगळ्यात वर्माची गोष्ट काय असेल तर स्वर हा संगीतामध्ये वर्माची गोष्ट आहे. ताल आहे, पण तालापेक्षा महत्त्व काय आहे, स्वर महत्त्वाचा आहे. आपण मृदंग म्हणे आहात श्रेष्ठ आहात, तर मृदंग कोणी वाजवावा, ज्याला बोल येतं त्यांनी मृदंग वाजवू नये. ज्याला मृदंग स्वरामध्ये लावता येतो ना त्यांनी मृदंग वाजवला पाहिजे. पण हल्ली मृदंग म्हणे असे झालेत की मृदंग लावला येत नाही आणि वाजवत आहेत असो. म्हणून संगीतामध्ये वर्माचं काय आहे, तर संगीतामध्ये वर्म कशात आहे, तर संगीतामध्ये स्वराला वर्म आहे. ताल गया तो बाल गया, सूर गया तो सब गया. त्यामुळे संगीतामध्ये वर्म स्वराला आहे. व्यापारामध्ये कशाला महत्त्व आहे, किती तुमचा टर्न ओव्हर आहे याला महत्त्व नाही आहे. प्रॉफिटेबिलिटी काय आहे, नफा काय आहे. अब्जावधी रुपयाचा व्यवसाय आणि शिल्लक मायनस, उपयोग नाही आहे. म्हणून प्रत्येका गोष्टीमधलं वर्म माणसाने जाणून घेतलं पाहिजे. हे व्यवहारातलं सांगितलं, तर परमार्थामध्ये सुद्धा माणसाने वर्म जाणलं पाहिजे. लोक म्हणतात आम्ही परमार्थामध्ये प्रवृत्त झालो, आम्ही परमार्थ करतोय. जो असं म्हणतो ना त्याला पहिला प्रश्न आपण विचारला पाहिजे, परमार्थ म्हणजे काय. बरं जाऊ द्या, परमार्थ म्हणजे काय हे जर नाही समजलं तर परमार्थ शब्दाचा अर्थ काय. म्हणजे स्वतःला जे लोक पारमार्थिक म्हणतात त्यापैकी किती लोकांना परमार्थ शब्दाचा अर्थ माहिती आहे. बऱ्याच लोकांना ज्ञात नसतो. पहिल्यांदा परमार्थ म्हणजे काय हे समजून घेण्याच्या आधी परमार्थ शब्दाचा अर्थ लक्षी येणं महत्त्वाचं आहे. तर परमार्थ म्हणजे काय, परम असा जो अर्थ त्याचं नाव परमार्थ. अर्थ म्हणजे पैसा नाही बरं का, तर अर्थ शब्दाचा अर्थ आहे इच्छा. आणि परम इच्छा, परम म्हणजे अंतिम इच्छा. अंतिम इच्छा म्हणजे व्यवहारामध्ये जो अंतिम इच्छा अर्थाने शब्द वापरला जातो तसा नाही बरं का. ज्याला फाशी दिली जाते त्याला जाऊन विचारतात तुझी अंतिम इच्छा काय, तर तसा परमार्थ शब्दाचा अर्थ नाही. तर परम म्हणजे काय, तर परम म्हणजे अशा प्रकारची इच्छा की ज्या इच्छेनंतर दुसरी कोणतीही इच्छा शिल्लक राहत नाही. इच्छांचा शेवट. आता तुम्ही बरीच मुंबईमधली मंडळी आहात, इथे गावामध्ये मुंबईत राहणारी, तर मुंबईला रेल्वे शेवटी कुठं थांबते, हां नाही नाही चर्चगेटलाही थांबते. दुसरी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. तर टर्मिनस म्हणजे काय की ज्याच्या पुढे आता रेल्वे जात नाही त्याचं नाव टर्मिनस. ते छत्रपती शिवाजी राजांच्या स्मरणासाठी ते छत्रपती शिवाजी टर्मिनस. पण आता CSTच म्हणतात. अरे CST कसा करता, छत्रपती शिवरायांचं नाव घ्या ना. असो, टर्मिनस म्हणजे काय की ज्याच्या पुढे आता कोणत्याही प्रकारची इच्छा राहिली नाही. तर परमार्थ म्हणजे काय, तर परमार्थ म्हणजे अशी इच्छा की ज्या इच्छेच्या परिपूर्तीनंतर कोणत्याही प्रकारची इच्छा राहत नाही, त्याचं नाव आहे परमार्थ. हा शब्दांनी झालेला अर्थ आहे. त्याचं तत्व काय महाराज तुकोबारा फार सुंदर सांगतो. परमार्थ महाधन, परमार्थ महाधन, हे परमार्थ महाधन, परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, देवाचे चरण, हे वाव या जतन, वावया जतन, हे उपाय लाभाचे, हे उपाय लाभाचे, हे उपाय लाभाचे, हे युक्त आहार विहार, युक्त आहार विहार,
तर सांगतात परमार्थ महाधन. आता परमार्थ शब्दाचा इतका विचित्र सगळं चाललंय जगात, म्हणजे काय सांगायचं. कित्येकदा माझं नशीब दैव इतकं चांगलं की ज्या सद्गुरूंकडे मी वेदांताचं आई शिकलो त्यांच्याकडे जेवढं काही श्रवण झालं त्यांच्याकडे झालं, बाकी कोणाकडे माझं श्रवण झालंच नाही. आणि आता कोणाकडे श्रवण करायची इच्छा राहिली नाही आणि आवश्यकताही नाही. पण परमार्थाचं स्वरूप सगळं विचित्र झालेलं आहे. कीर्तनकार मोठा कोणता, की जो चांगल्या गाडीतनं येतो तो कीर्तनकार मोठा. मला एक आमचे मित्र फार मोठे अधिकारी आहेत, ते म्हणल्यावर तुम्ही कीर्तनकार वाटतच नाही म्हणले. अहो परमार्थ म्हणजे तुम्ही कुठले कपडे घालता, तुम्ही कसे राहता, तुमच्याकडे शिष्य संभार किती आहे, तुमचे फॉलोअर्स किती आहेत, इंटरनेटवर जर गेले तर तुमचे फॉलोअर्स किती आहेत, ह्याच्यावरती परमार्थ नाही आहे. तर परमार्थाचं खरं स्वरूप काय तर महाराज सांगतात, जोडी देवाचे चरण, ज्यानं देवाच्या चरणाची प्राप्ती व्हावी. तर चरण या शब्दाचा संत वाङ्मयामध्ये अर्थ काय, स्वरूप. ज्या साधनानं भगवत स्वरूपाची प्राप्ती होते त्याचं नाव परमार्थ आहे. म्हणून परमार्थाचं वर्म काय, तर परमार्थाचं वर्म भगवंताची प्राप्ती होणं, भगवत स्वरूपाची प्राप्ती होणं. आणि भगवत स्वरूपाची प्राप्ती म्हणजे बाहेरची नाही बरं का, आपलं स्वतःचं जे स्वरूप आहे ते स्वरूप आपल्याला अनुभवायला येणं याचं नाव आहे परमार्थ. आणि परमार्थाचं वर्म काय, तर भगवत स्वरूपाची प्राप्ती करून घेणं हे परमार्थाचं वर्म. आणि हे परमार्थाचं वर्म न जाणता आपण जर परमार्थ केलो, किती कीर्तन केली, किती प्रवचन केली, किती वाऱ्या केल्या, सगळं करून जर सरते शेवटी भगवत स्वरूपाची प्राप्ती झाली नाही तर ते काय आहे, फक्त पसारा आहे. त्याच्यामध्ये आपण परमार्थाचं वर्म जाणलं नाही. म्हणून कोणतीही गोष्ट करून घेण्याच्या आधी त्याचं वर्म जाणलं पाहिजे. एक विनोद सांगतो, एखाद्याला जर मारायचं असेल तर मारण्यामध्ये जिवंत नाही बरं का, फटके द्यायचे असतील तर मारण्यामधलं वर्म काय आहे, मार तर बसला पाहिजे आणि वळ तर दिसता कामा नये, हे मारण्यातलं काय वर्म आहे. त्याप्रमाणे भगवंताची प्राप्ती करून घेणं हे परमार्थातलं वर्म आहे. आणि हे वर्म न जाणता जर आपण कितीही परमार्थ केला तर त्या परमार्थाची किंमत शून्य हे महाराज सांगतायत. तुका म्हणे वर्म जाणीतल्या वीण, तुका म्हणे वर्म जाणीतल्या वीण, तुका म्हणे करिता शीण सांडी मांडी, वाया करिता शीण सांडी मांडी, सत्यवादी करी संसार सकळ, सत्यवादी करी संसार सकळ, वाया करिता वाया करिता शीण सांडी मांडी, सत्यवादी करी संसार सकळ, सत्यवादी करी संसार तुका म्हणे वर्म जाणीतल्या वीण, तुका म्हणे वर्म जाणीतल्या वीण, तुका म्हणे वर्म
करिता सीन सांडी मांडी वाया करिता सीन सांडी मांडी असत्यवादी करी संसार सकळ सत्यवादी करी संसार सकळ वाया करिता सीन सांडी मांडी वाया करिता सीन सांडी मांडी सत्यवादी करी संसार सकळ सत्यवादी करी संसार म्हणून परमार्थाचं वर्म हे जाणून घेतल्या पाहिजे. महाराज सांगतायत तुका म्हणे वर्म जाणितल्या वीण. वर्म न जाणता जर आपण परमार्थ करतो तो कसा आहे? वाया. परमार्थ हा वाया आहे. आणि काय आहे? करिता शीण सांडी मांडी. त्याच्यामध्ये सांडी मांडी करण्यामध्येच बहिरंग परमार्थामध्ये होणारा फक्त शीण आहे. पण खरा परमार्थ कशात आहे? तर भगवंताची प्राप्ती होणं याच्यामध्ये खरा परमार्थ आहे. बराच विस्तार सांगण्यासारखा आहे, परंतु समयसीमा ही निर्धारित असल्यामुळे जास्त विस्तार करत नाही. सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम घोकी. वासुदेवाचं नाव घोकण्यामध्ये परमार्थाचं वरम आहे. बाकी सांडी मांडी परमार्थात काही कामाचे नाही. म्हणून तुका म्हणे वर्म जाणितल्या वीण वाया करिता शीण सांडी मांडी. म्हणून परमार्थामध्ये वर्म जाणून घेतलं पाहिजे. आणि वर्म न जाणता जर आपण परमार्थ करू तर तो परमार्थ कसा आहे? वाया आहे आणि शीण निर्माण करणार आहे. खरं तर परमार्थाचा शेवट कसा झाला पाहिजे? भाग गेला शीण गेला भाग गेला सीन गेला भाग गेला शीन गेला भाग गेला शीण गेला भाग गेला शीण गेला भाग गेला शीण गेला भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद अवघा झाला आनंद. भाग गेला शीण गेला भाग गेला शीण गेला भाग गेला शीण गेला. अवघा झाला आनंद अवघा झाला आनंद. भाग गेला शीन गेला भाग गेला शीन गेला भाग गेला शीन गेला भाग गेला सीन गेला भाग गेला शीन गेला भाग गेला सीन गेला भाग गेला शीन गेला भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद गेला भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. भाग गेला शीन गेला भाग गेला शीन गेला. भाग गेला शीण गेला अवघा झाला आनंद. हा परमार्थाचा शेवट आहे. पण जर वर्म न जाणता आपण परमार्थ केला तर काय आहे? तुका म्हणे वर्म जाणितला वीण वाया करिता शीण सांडी मांडी. हा बिनकामाचा शीण आहे. हा परमार्थ वाया आहे. ठीक आहे, नुसतं एवढं सांगून भागणार नाही.
तुम्ही वर्म जाणून घ्या एवढं सांगून भागणार नाही. वर्म काय ते समजून घेतलं पाहिजे. आणि त्यापैकी काही ज्या महत्वाच्या वर्माच्या गोष्टी आहेत त्या जगद्गुरु तुकोबाऱ्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. सर्वस्वाचा त्याग ते सदा सोहळा. सर्वस्वाचा त्याग तो 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 सदा सोहळा. लपेले काळा आगणे जैसा. लपेले काळा आगणे जैसा. सत्यवादी करे संसार सदा. सत्यवाद करे संसार सत्यवादी करी संसार. सत्यवादी करी संसार. सर्वस्वाचा त्याग तो सदा सोहळा. 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 लपे बेटाळा अग्नी जैसा. लपे बेटाळा अग्नी जैसा. सत्यवादी करे संसार सकळ. सत्यवादी करे संसार सकळ. त्या परमार्थातलं पहिलं वर्म महाराज सांगतायत. सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा. न लिंपे विटाळा अग्नी जैसा. आता सोवळ विटाळ या गोष्टी सांगण्यासाठी मायबाप सरकारची परवानगी आपल्याला नाही. परंतु संतांनी सांगितलेलं आहे ते सांगायला काहीच हरकत नाही. आता आपण ज्ञानी आहात. जेव्हा लोकसभेमध्ये भाषण होतं तेव्हा भाषण करताना कोट अनकोट असं त्याच्यामध्ये सांगतात. म्हणजे हे जे मी काही बोलतोय ते रेफरन्सनी बोलतोय, त्या संदर्भातनं बोलतोय, हे माझं मत नाही. कोट अनकोटमध्ये जे असतं त्याच्याबद्दल आपला काही त्याच्यामध्ये दोष नाही आहे. तसं कोट अनकोटमध्ये आपल्याला सांगतो. व्यावहारिक सोवळं संतांना सांगायचं नाही आहे. संतांना जे सांगायचं ते पारमार्थिक सोवळ आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये सोवळ आहे बरं का. वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेलं तर तिथेही सोवळ आहे. एखाद्या माणसाला ICU मध्ये जर भेटायला जायचं असेल तर आपल्याला आपल्या पायातल्या चपला तिथे चालत नाही. आपले कपडे तिथे चालत नाही. तिथे वेगळं सोवळ आहे. पण दुर्दैव असं आहे की डॉक्टर मात्र कसेही चपला घालतात जातात, त्यांच्या चालतात, आपलं नाही चालत. असो, म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातलं सोवळं वेगळं आहे, व्यावहारिक सोवळं ओवळं वेगळे. आणि हे पारमार्थिक जे सोवळं ओवळे ते जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं आहे. ऐसे कैसे रे सोवळे शिवता होतसे ओवळे. हे कसलं सोवळं म्हणतात महाराज? शिवल्यानंतर ज्या सोवळ्याला ओवळेपणा येतो त्या कसला सोवळं? तर तुकोबारायांना जे सोवळं सांगायचं आहे ते पारमार्थिक सोवळं सांगायचं आहे. तर खरा सोवळा कोण आहे? तर महाराज सांगतायत सर्वस्वाचा त्याग. ज्या महापुरुषांनी, ज्या महात्म्यानी सर्वस्वाचा त्याग केलेला आहे तो खरा सोवळा आहे. आता सर्वस्व म्हणजे काय?
त्याचा त्याग म्हणजे काय, ते त्याग करणं योग्य आहे का अयोग्य आहे याचाही विचार महत्त्वाचा आहे. तर दोन प्रकाराने याचा विचार आपल्याला सांगता येतो. तर सर्वस्वाचा त्याग म्हणजे घर, धन, दारा, पैसा, अडका जे काही आपलं आहे त्या सर्व गोष्टींचा परित्याग करणं याचं नाव आहे सर्वस्वाचा त्याग. म्हणजे बायकोला सोडणं म्हणजे सर्वस्वाचा त्याग नाही बरं का. शास्त्रामध्ये संन्यास जेव्हा घेतला जातो तेव्हा संन्यास घेत असताना आपल्या पत्नीचा, घराचा, दाराचा, दारेचा, धनाचा सगळ्यांचा त्याग सांगितलाय. पण त्याच्यामध्ये बारकावा काय, विधीपूर्वक त्याग आहे, अविधीपूर्वक नाही आहे. पत्नीशी आपलं पटलं नाही म्हणून तिचा त्याग नाही आहे. तिच्या परवानगीनी, तिच्या स्वेच्छेनी, तिच्या आनंदाने तिची सर्व परिपूर्ण व्यवस्था करून मग केलेला त्याग आहे. तर पहिला त्याग म्हणजे काय, संन्यास म्हणजे हा पहिला त्याग. विचारसागरामध्ये बराच विस्तार आलेला आहे. उपरम म्हणजे काय, तर शास्त्र पाळण्याकरता सांगितलेली जी साधनं आहेत त्या साधनांचा विधीपूर्वक केलेला त्याग म्हणजे सर्वस्वाचा त्याग. दुसरा अंतरंगार्थ काय, तर सर्वस्व म्हणजे अहंकार, सर्वस्व म्हणजे ममता. अहंतेचा आणि ममतेचा, आणि या अहंतेचं आणि ममतेचं मूळ कारण जी अविद्या, तिचा केलेला जो त्याग त्याचं नाव आहे सर्वस्वाचा त्याग. तो सदा सोवळा, तो सदाचा सोवळा आहे. त्या सोवळेपणाच्या विषयी महाराजांनी फार सुंदर सांगितले. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, काहीच संसार तुम्हा नाही, काहीच संसार तुम्हा नाही, काहीच संसार तुम्हा नाही. सगळ्यात मोठा विटाळ कशाचा असेल तर उपाधीचा. नाही त्या विटाळ अखंड सोवळी, नाही त्या विटाळ अखंड सोवळी, नाही त्या विटाळ अखंड सोहळी, नाही त्या विटाळ अखंड सोहळी. उपाधी वेगळी जाणीवेच्या, उपाधी वेगळी जाणीवेच्या, नाही त्या विटाळ अखंड सोवळी, नाही त्या विटाळ अखंड सोवळी. नाही त्या विटाळ अखंड सोवळी, उपाधी वेगळी जाणीवेच्या. सगळ्यात मोठा विटाळ कोणता असेल तर उपाधीचा आहे. आणि जाणीवरूपी उपाधीचा विटाळ हा फार मोठा आहे. थोडासा अंतरंग सूक्ष्म विषय आहे, तरी सुद्धा अभंगाचं स्वरूप नीट लक्षी येण्याकरता हा विचार सांगणं क्रमप्राप्त आहे. म्हणून जेवढं सोपं करून सांगता येईल तेवढं सोपं करून सांगण्याचा मी प्रयत्न करतो. परंतु शेवटी शास्त्र आहे आणि शास्त्रामध्ये काही का होईना अवघडपणा हा राहणारच. तर जाणीव हा सगळ्यात मोठा विटाळ आहे. म्हणजे काय, आता तुम्ही कोण आहे हो, कोण आहे तुम्ही, हां कोण आहे तुम्ही, कोण आहे, हां बरं तुम्ही कोण आहे, हां हां माणूस, काय काय आहात ना माणूस, ठीक ठीक. आता मी तुम्हाला विचारल्यानंतर तुम्ही माणूस आहे तुम्हाला आत्ता काय झाली, जाणीव झाली. पण मी तुम्हाला विचारेपर्यंत तुम्ही माणूस आहात ही तुम्हाला जाणीव होती का नाही, नव्हती. म्हणजे मी माणूस आहे अशी जाणीव आपल्याला आहे का नाही, आहे, पण ती स्पष्ट स्वरूपाने नाही आहे.
त्याप्रमाणे आपण देव आहोतच, आपण ब्रह्म आहोतच, पण आपण देव आहोत अशी एकदा जर काही जाणीव झाली तर तो काय विटाळ आहे. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येवो नेदी भ्र. म्हणून सगळ्यात मोठा विटाळ कोणता असेल तर जाणीव हा मोठा विटाळ आहे. थोडंसं स्पष्ट आहे, पण तीर्थरूप गुरुवर्य महाराज सांगायचे की स्त्रीला जोपर्यंत तिच्या स्त्रीत्वाची जाणीव होत नाही तोपर्यंत तिचं स्त्रीत्व हे सुरक्षित आहे. आणि एकदा जर स्त्रीला तिच्या स्त्रीत्वाची जाणीव झाली की सगळं यद्गत निवर्तन्ते तद्धाम परमं मम. जास्त सुस्पष्ट करून सांगत नाही. एवढ्यात समजलं उत्तम, न समजलं तर तुम्ही पुण्यवान आहात. म्हणून जाणीव हा मोठा विटाळ आहे. म्हणून महाराज सांगतात की सगळ्यात मोठा विटाळ कोणता? जाणीव, उपाधी. तर महाराज सांगतात की सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा. सर्वस्वाचा म्हणजे सगळ्या जाणीवेचा मी देव आहे ही सुद्धा जाणीव त्याची निघून गेली आहे. ज्याची अहंता गेली आहे, ज्याची ममता गेली आहे, आणि अहंतेचं आणि ममतेचं मूळ कारण असणारी अविद्या ही ज्याची निवृत्त झाली आहे त्याचं नाव काय? सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा. तो सदाचा सोवळा आहे. आपलं सोवळं फक्त रेशमी वस्त्र नेसलं की सोवळं, आणि ते सुटलं की सगळं ओवळ. पण त्याचं सोवळं कसं आहे? सदाचं सोवळ आहे. पुढे जाऊन महाराज सांगतात, उदाहरण देत आहेत, दृष्टांत देत आहेत, आणि सर्वोत्कृष्ट दृष्टांत आहे. न लिंपे विटाळा अग्नी जैसा. या जगामध्ये सगळ्यात पवित्र काय असेल तर अग्नी हा पवित्र आहे. गंगा ही पवित्र आहे, पण गंगेच्या पावित्र्याला मर्यादा आहे. मला खूप दुःख झालं आज जेव्हा कृष्णामाईचं मी दर्शन घेतलं. अत्यंत दुःख झालं, खूप दुःख झालं. वाईला महागणेशाचं दर्शन घेतलं. मला अशी अपेक्षा, म्हणजे जेव्हा एक 10-20 वर्षापूर्वी मी जेव्हा आलो होतो, अत्यंत स्पष्ट पाणी, खालचा तळ दिसायचा. आता काळं क्षार, म्हणजे स्वच्छ नाही, सगळं गटार त्याच्यामध्ये मिसळत आहे. आता नृसिंहाचं दर्शन घेतलं मी, तिथे मी आलो होतो. काय नदीचा प्रवाह सुंदर होता, पण आता काय तिथे जलपर्णी. जलपर्णीचं वैशिष्ट्य माहिती आहे? तर जलपर्णी हे इंडिकेटर आहे, दर्शक आहे. कशाचं दर्शक आहे? पाण्यामध्ये मानवी विष्ठा असल्याचं ते दर्शक आहे. जलपर्णी ही स्वच्छ पाण्यावरती येत नाही. ज्या पाण्यामध्ये मानवी विष्ठा आहे त्याच पाण्यामध्ये जलपर्णी येत असते. म्हणून जलपर्णीनी पाणी खराब होत नाही. पाणी खराब आहे याचं दिग्दर्शन करणारं इंडिकेटर म्हणजे काय? जलपर्णी आहे. कृष्णामाईला जिवंत ठेवलं पाहिजे. एक मध्ये लेख मी वाचला, युरोपामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये धरणं बांधली, आणि नाव लक्षात नाही, नॉर्वेमध्येच बहुतेक. तर त्या नदी जिवंत ठेवण्याकरता काय केलं पाहिजे? तर त्यांनी सांगितलं, जो नदीचा प्रवाह आहे त्या प्रवाहामध्ये तुम्ही धरण जरी बांधलं तरी महिन्यातनं विशिष्ट कालावधी करता त्या मूळ प्रवाहामधनं, जो नदीचा मूळ स्रोत आहे तिथनं पाणी वाहिलं पाहिजे. पावसाळ्याशिवाय आमची नदी वाहतच नाही ना. कॅनलमधनं पाणी वाहणं हे नदीचं जिवंतपणाचं लक्षण नाही आहे. नदीचा जो मूळ प्रवाह आहे त्या प्रवाहातनं पाणी वाहिलं पाहिजे. असो, म्हणून गंगेचं पावित्र्य हे मर्यादित आहे. का मर्यादित आहे? तर महाराज सांगतात, माऊली सांगतात, श्रद्धेच्या संबंधाने सांगतात. तो विषय आता सांगायचा नाही आपल्याला, गंगेच्या पावित्र्याच्या संबंधाने बोलायचं आहे. गंगोदक जरी जाहले ते मध्य भांडा आले, तरी ते काही केल्या पेवोने विचारी पावघडे. मध्याच्याच गंगा आता वाहत आहेत. आणि माऊली ज्ञानोबा काय सांगतात? गंगेचं पाणी आहे, पवित्र आहे, पण पवित्र जरी असलं तरी ते गंगेचं पाणी जर मद्याच्या भांड्यामध्ये आलं तर त्या पाण्याचा माणसानी स्वीकार करू नये. म्हणून गंगेचं जे पावित्र्य आहे मान्य आहे, पण गंगेच्या पावित्र्याला मर्यादा आहे. पण अग्नीची जी पावकता आहे, अग्नीचं जे पावित्र्य आहे, तो अग्नी कशानेच अपवित्र होत नाही. पावकहा असं त्याचं नाव आहे. पावक म्हणजे काय? जो स्वतः पवित्र आहे आणि ज्याच्याकडे दुसऱ्याला पवित्र करण्याचं सामर्थ्य आहे त्याचं नाव पावक. आणि त्या पावकाला, त्या अग्नीला कशाचाही विटाळ नाही आहे. त्याप्रमाणे ज्यांनी सर्वस्वाचा त्याग केला, ज्याची अहंता ममता निवृत्त झाली आहे, ज्याला जाणीवेचाही लेश शिल्लक राहिला नाहीये,
असा जो माणूस आहे अशा माणसाला कशाचाही विटाळ होत नाही. पण या अभंगामध्ये जो सर्वस्वाचा 2 प्रकारचा मी त्याग सांगितला, घर दार वगैरे सगळ्याचा त्याग आणि अहंतेचा ममतेचा त्याग, हे दोन्ही सर्वस्वाचे त्याग आहेत. पण या ठिकाणी नेमका कोणता अर्थ अपेक्षित आहे, तर दुसरा जो सांगितलेला अर्थ आहे ना, तो अर्थ या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबा यांना अभिप्रेत आहेत. का ते दुसऱ्या चरणात. सत्यवादी करे संसार सकळ सत्यवादी हरी संसार सकळ सत्यवादी करे संसार सकळ सत्यवादी हरी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे सत्यवादी करी संसार सकळ 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 अलिप्त कमळ जळी जैसे अलिप्त कमळ जळी जैसे अलिप्त कमळ जळी जैसे अलिप्त कमळ जळी जैसे सत्यवादी करी संसार सकळ सत्यवादी करी संसार सकळ सत्यवादी करी संसार सकळ सत्यवादी करी संसार सकळ दुसरा अर्थ काय, तर महाराज सांगतायत सत्यवादी करी संसार सकळ. सगळ्याचा जर परित्याग केला तर संसार करणं शक्य आहे का? शक्य नाही. म्हणून ज्यांनी अहंतेचा, ममतेचा, अज्ञानाचा, जाणीवेचा त्याग केलाय तो काय? सर्वस्वाचा त्याग. आणि असा जो माणूस आहे तो काय करतो? सत्यवादी करी संसार सकळ. असा माणूस सगळ्या प्रकाराने संसार करतो. म्हणजे आपण ज्याप्रमाणे संसार करतो त्याप्रमाणे. आपल्या घरामध्ये भांड्याला भांडं लागतं, त्याच्याही घरामध्ये भांड्याला भांडं लागतं. तोही आई मुलाला रागवतो, आपणही, म्हणजे काही आपला संसार आणि त्याचा संसार याच्यामध्ये काडी मात्र फरक नाही आहे. पण सत्यवादी येतो, तर सत्यवादी या शब्दाचा अर्थ खरं बोलणारा हा प्रथमोपस्थित अर्थ आहे. पण त्या सत्यवादी या शब्दाचा खरा अर्थ आहे ज्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान झालेला आहे, जो ब्रह्मज्ञानी आहे तोच सत्यवादी. आपण खरं बोलू शकतो का गोपाळ महाराज? हो का नाही? का है? खरं बोलण्याविषयी बराच विचार सांगण्यासारखा आहे. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम, बराच विस्तार सांगण्यासारखा, तो वेगळा विषय. पण थोडासा विचार सांगतो. आपण खरं नाही बोलू शकत. का नाही बोलू शकत? तुम्हाला थंडी वाजते का उकडते महाराज? काही असं काहीतरी असेल ना. तुम्हाला काय थंडी वाजते का उकडते? हां, थंडी वाजते. आता एक 4 महिने गेले की तुम्हाला विचारला हा प्रश्न, तुम्हाला थंडी वाजते की उकडते? मग थंडी वाजते हे खरं आहे का उकडतं हे खरं आहे? खरं एक असतं, 2 कधी खरे नसतात. आता मी कालच त्या हिमालयातनं आलो, आता मला उकडायला लागलं. काल तिथे मला थंडी वाजत होती. मग हे कसं काय? तर आपण बोलतो हे खरं आहे, पण आपल्या बोलण्यामधला खरेपणा स्थळ काळावरती अवलंबून आहे. आपलं खरं कसं आहे? सापेक्ष सत्य आहे.
आपलं प्रत्येक खरं बोलणं कसं आहे? सापेक्ष आहे. पण जगामध्ये एकमेव सत्य असं आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू विठ्ठला. आगा हा दाविला जगदाकार, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार. तीनदा काय वगैरे वगैरे आपल्याला आता विस्तार करायचा नाही. पण जगामध्ये सत्य काय आहे? देव सत्य. आणि दुसरं काय सत्य असेल तर सत्यचाच खरे नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. सत्य सात खरे नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. जगामध्ये देव सत्य आहे आणि देवाचं नाव सत्य आहे. आणि जो देव आणि देवाच्या नावाशिवाय काही बोलत नाही त्याचं नाव सत्यवादी. असा सत्यवादी काय? संसार सकळ सगळ्या प्रकारानं, सकल म्हणजे सर्व कला सहित, राग आहेत, भांडणं आहेत, तंटे आहे. मी काही ज्ञानी नाही आहे, पण माझ्या तुमच्या घरात जे चालतं तेच माझ्या घरात. लोकांना फार असा गैरसमज आहे की महाराजांच्या घरचं सगळं चांगलं असतं. तसं काही नाही. एक घडलेली गोष्ट सांगतो. आमची मुलं होती शाळेमध्ये निगडीमध्ये, त्यांना मी शाळेमध्ये घ्यायला गेलो आणि घ्यायला गेल्यानंतर ते एका झाडांच्या त्या नर्सरीमध्ये गेलो आणि नर्सरीमध्ये गेल्यानंतर तिथे ते झाडं बिडं बघता बघता वेळ झाला थोडासा. वेळ झाल्यानंतर मला फोन आला, अहो अजून तुम्ही कसं काय गेलं नाही? त्याने ऐकलं, महाराज तुमच्याकडे पण असं का? अरे बाबा म्हणलं माझ्याकडे पण असंच आहे, काही फरक नाही आहे. म्हणून जो खरं बोलणार आहे त्याला तुम्ही शहाणा समजतात. सत्यवादी करी संसार सकळ पण अलिप्त कमळ जळी जैसे. तो जळामध्ये राहून कमळ ज्याप्रमाणे त्या चिखलापासून पाण्यापासून अलिप्त असतं त्याप्रमाणे त्याला कशाचाच फरक पडत नाही. एक घडलेली गोष्ट सांगतो. ब्रह्मलीन दादा महाराज साखरेंची. तर ब्रह्मलीन दादा महाराज साखरे अत्यंत मोठा महात्मा की ज्या परंपरेमध्ये माझा जन्म झाला ती परंपरा, त्यातले ज्ञानेश्वरीचा सार्थ ज्ञानेश्वरी ज्यांनी पहिल्यांदा प्रकाशन केलं आणि अत्यंत विद्वान की लोकमान्य टिळकांचे सहाध्यायी, वकील, मोठे वकील. पण सगळं सोडून जीवन, सगळं परित्याग करून परमार्थाकरता जीवन वाहिले त्यांची गोष्ट आहे. तर ब्रह्मलीन दादा महाराज एका ठिकाणी प्रवचनाला गेले होते. प्रवचन सुरू होतं आणि प्रवचन सुरू असताना त्यावेळेस अचानक तार आली, ज्याला टेलिग्राम असं इंग्रजीमध्ये म्हणतात. ती तार आली. पूर्वीच्या काही मोबाईल फोन वगैरे काही नव्हते. काही जर अर्जंट अति तातडीचा निरोप द्यायचा असेल तर तार, टेलिग्राम केला जायचा. मग ती तार आली. तर तार आल्यानंतर त्या गावामध्ये तार आली, दादा महाराजांची तार आली. मग घाईघाईने सगळ्या लोकांनी ती तार महत्त्वाच्या त्या आयोजकांनी म्हणून दादांकडे दिली. प्रवचनात दिली तार. दादांनी ती तार, जो कागदावर यायचा तो मेसेज तसा बरोबर कडकड कडकड मग तो ट्रान्सफर केला जायचा पूर्वीच्या काळी. मग ती तार ट्रान्सलेट करून दादांच्या मांडीवर जेव्हा दिली तेव्हा दादांनी बघितली ती तार आणि तार बघून तिचं त्या पाकिटाची, त्या कागदाची घडी घातली, मांडीखाली ठेवून दिली. प्रवचन सुरू. प्रवचन संपल्यानंतर लोकांना उत्कंठा की काय तार आली, काय तार आली. तर लोकांनी विचारलं दादांना, दादा प्रवचन चालू असताना तुम्हाला तार आली तर नेमकं काय लिहिलं होतं त्याच्यामध्ये? तर दादाने सांगितलं, माझा मुलगा निवर्तला अशी तार होती. म्हणजे प्रवचन करताना आलेल्या तारेचा काही परिणाम दादांवरती झाला नाही. याचं नाव अलिप्त कमळ जळी जैसे. सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे. घडे जा उपकार भूतांची दया, भूतांची ते दया आत्मस्थिती तया अंगी वसे. न बोले गुणदोष नाही की जे कानी, वर्तोनी तो जनी जनार्दन. तुका म्हणे वर्म जाणितल्या वीण, वाया करिता शीण सांडी मांडी. सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे. अभंगाचा भावार्थ झाला असं समजायचं कारण काय?
झालेला नाही म्हणून समजायचं. जे असतं ते समजायचं नसतं. मी तुला भावासारखाच समजतो म्हणजे उद्या तू वाटणी मागायला माझ्याकडे यायचं नाही असा त्यातला भाव आहे. त्याप्रमाणे अभंगाचा भावार्थ झाला आहे असं समजून संप्रदायपूर्वक भजन करू. ज्याला देवाने 2 हात दिलेत आणि 1 तोंड दिलंय अशा सर्वांनी माझ्याबरोबर प्रेमपूर्वक, भावपूर्वक, श्रद्धापूर्वक अंतःकरणाने भगवंताचं भजन करायचं आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा कुंडली कवरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय डोबार कुमाई, 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 कुंडली कवरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, डोबार कुमाई, डोबा 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 शेवटी म्हणू चालेल ना. सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी. जसे हा सत्यवादी सकळ प्रकाराने संसार करतो, परंतु संसार करत असताना कमळ ज्याप्रमाणे त्या पाण्यात राहून अलिप्त असतो, तो सत्यवादी, तो ब्रह्मज्ञानी सर्व प्रकारचा संसार करून त्या संसारापासून मात्र तो अलिप्त अशा प्रकारचा असतो. आणि हा जो सत्यवादी आहे, हा संसार करणारा सत्यवादी आहे, तोच खरा उपकार करताय, तोच खरा दया करताय. हे महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. घडे जाव उपकारा होताची देवया, घडे जे उपकारा होताची देवया, घडे जाव प्रकार होताची घडे जाव प्रकार होताची घडे जाव उपकारा होताची देवया, घडे जे उपकारा होताची देवया, घडे जाव प्रकार भूतांची ते दया, घडे जाव प्रकार भूतांची ते दया, आत्मसेतया अंगे वसे, आत्मसेतया अंगे वसे, सत्यवाद हरी संसार सकळ, सत्यवादी करी संसार सकळ. अंगी वसे सत्यवादी करी
संसार सुख. आणि हा जो सत्यवादी आहे, हा सत्यवादीच खरा उपकार करणारा आहे आणि दया करणारा आहे. घडे ज्या उपकार भूतांची ते दया, आत्मस्थिती तया अंगी वसे. बराच विस्तार करण्यासारखा आहे, थोडक्यात सांगून पुढे जातो. खरा उपकार करता हा आत्मज्ञानीच आहे. सरे ज्याचे दान त्याचे कोण उपकार, किंवा तुका म्हणे उरी नुरे त्यांचे खरे उपकार. हा खरा उपकार करताय. दया करणारा हाच आहे. त्याचं कारण काय? आपण दया करू शकत नाही. आपण जो करतो तो सगळा स्वार्थ आहे. भूतांची ते दया, पुढे काय? आपुली भूतांची दया हे भांडवल संतांनी, पुढे महत्वाचं आहे. आपुली ममता नाही देही. जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये स्वतःच्या देहाच्या संबंधाने अहंता आणि आपल्या स्वसंबंधी लोकांच्या उद्देशाने असणारी ममता आहे, तोपर्यंत घडतो तो सगळा काय? स्वार्थ आहे, दया नाही आहे. कृती दयेची वाटते पण तो स्वार्थ असतो. एक दृष्टांत आपल्याला सांगतो. एकदा काय होतं, एक माणूस पुढे पळत असतो आणि त्याच्या मागे दुसरा माणूस पळत असतो. तो पुढे हा मागे, तो पुढे हा मागे, अशी पळापळी सगळी सुरू असते. पुढे गेल्यानंतर पुढचा माणूस विहिरीमध्ये पडतो. मागचा माणूस त्याच्या मागे जाऊन त्याच्याबरोबर विहिरीमध्ये उडी मारतो. उडी मारून पुढे पडलेल्या माणसाला तो बाहेर काढतो आणि बाहेर काढून त्या माणसाला तो पकडतो आणि त्याला काही समजावून सांगायला लागतो. ही क्रिया सगळे लोक बघत असतात आणि सगळे लोक ज्यांनी त्याला विहिरीतनं बाहेर काढलं त्याच्या संबंधाने फार कौतुक. अरे काय दयावान माणूस आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याला बाहेर काढलं आणि बाहेर काढून जीव देऊ नको, तास 2 तास झालं समजून सांगतोय. किती दयार्णव, दयेचा सागर. बापरे म्हणले, काय खरं नाही. 2 तास 3 तास झाले, काही संपतच नाही चर्चासत्र. जाऊन बघावं तरी काय एवढं समजून सांगतोय. मग काही लोक जवळ येतात आणि आल्यानंतर त्यांची चर्चा ऐकायला लागतात. चर्चा ऐकत असताना ज्या माणसाने बाहेर काढलेलं असतं आणि ज्या माणसाला बाहेर काढलेलं असतं, काढणारा आणि ज्याला काढलं त्यांच्यामधली चर्चा काय? तर ज्याने बाहेर काढलं तो सांगत असतो ज्याला काढलं त्याला, बाबा रे, माझे जे उसने 1000 रुपये घेतले तेवढे तुम्हाला परत दे. मग जीव कुठं द्यायचा तिथे देऊ, मला काही घेणं देणं नाहीये. म्हणजे क्रिया ही बहिरंग दयेची आहे, पण काय? स्वार्थ आहे. जोपर्यंत आपल्या देहाच्या संबंधाने अहंता ममता आहे तोपर्यंत दया करणं शक्य नाही. म्हणून घडे ज्या उपकार भूतांची ते दया का, आत्मस्थिती तया अंगी वसे. त्याच्या ठिकाणी आत्मस्थिती आहे. आणि दुसरा भाव असा आहे की जगदोद्धार, जगताचा उपकार करताना, जगतावरती दया करताना त्याच्या आत्मस्थितीला धक्का लागत नाही. आमच्यासारख्यांचं काय होतं, आम्ही सगळं जग दुरुस्त करायला निघालोय, सगळ्या जगाचा उद्धार करायला निघालोय, पण आमच्या घरामध्ये आमची पोरच आमचा ऐकत नाहीत. आमची पोरच बहिरंग का? आमचा सगळा वेळ जगाच्या उद्धाराकडे चाललाय, आमच्या स्वतःच्या घराकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही. तसं त्यांचं घडत नाही. जगाचा उद्धार करतात, जगावरती उपकार करतात, जगावरती दया करतात, पण आत्मस्थितीला मात्र त्यांच्या काही धक्का लागत नाही. म्हणून घडे ज्या उपकार भूतांची ते दया, आत्मस्थिती तया अंगी वसे. आणि असे लोक वागतात कसं ते महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात. न बोले गुण दोष नाही के दोखानी, न बोले गुण दोष नाही के दोखानी, न बोले दोष नाही के दोखानी, न बोले गुण दोष नाही के दोखानी, जो नाही के दोखानी, न बोले गुण दोष नाही के दोखानी. तोरी तो जनी
जनार्दन वर्तोनी तो जनी जनार्दन सत्यवादी करी संसार वर्तुळो तोजनी जनार्दन वर्तुळो तोजनी जनार्दन सत्यवादी करी संसार महाराज सांगतायत की हा कसा आहे, न बोले गुणदोष नाही की जे कानी, आणि त्याचं स्वरूप कसं आहे, वर्तो नीतो जनी जनार्दन. मौली ज्ञानोबरायांनी परमार्थाचा अधिकारी कोण आहे पहिल्यांदा सांगितलंय. या लागी सुमनू आणि शुद्धमती, आणि पुढे काय, अनिंदकू अनन्यगती विठोबा रखुमार. उपदेशाकरता पहिली इलिजिबिलिटी काय, अनिंदक असला पाहिजे. तर हा जो महापुरुष आहे, न बोले गुणदोष. तुकोबऱ्यांनी बराच विचार, गुणदोष कसासाठी तुमचे पोटी वागवू. माझ्याकडे काही कमी आहेत का गुणदोषाला, तुमच्या गुणदोषांचा मी का विचार करू. म्हणून पहिला सांगतात न बोले गुणदोष. मी कोणाचे किंवा हा जो ज्ञानी महात्मा आहे हा कोणाच्याही गुणदोषांचा उच्चार करत नाही. शक्य आहे की कोणाला शिवी द्यायची नाही, हे शक्य आहे का नाही, शक्य आहे. मनात जरी आलं तरी मनातल्या मनात देऊ, मोठ्यांदा नाही देणार. पुढचं अवघड आहे, नाही की जे कानी. कोणी जर गुणदोषांचं वर्णन करायला गेला तर ऐकायचे नाही. कसं शक्य आहे का हो. एक गंमत सांगतो. आता आपण कोणी धूम्रपान करत नसाल, परंतु आमचे आळंदीहून जर पुण्याला आपण जाऊन आलो एकदा, की 10 सिगरेट ओढल्याचं पुण्य लागतं. म्हणजे एवढा धूर आहे. धूर घ्यायचा नाही म्हटलं तरी घ्यायला आपल्या हातात नाही ना. आता सिनेमाची गाणी ऐकायची नाही, बाहेर पडलो की डीजे सुरू करणार काय. मग लोक गुणदोष जर बोलायला लागले तर नाही की जे कानी कसं काय शक्य. न बोले आपल्या हातात आहे, पण नाही की जे कानी हे आपल्या हातात आहे का, नाहीये. मग त्याच्याकरता थोडंसं न्यायशास्त्रामध्ये केलं पाहिजे. न्यायशास्त्रात जात नाही. न्यायशास्त्रामध्ये थोडक्यात असं आहे की ऐकायचं नाही म्हणजे काय, तर 2 गोष्टी आहेत. आत्महा मनः संयुज्यते, मनः इंद्रियाणी संयुज्यते, आणि मनः संयुक्त असं जे इंद्रिय म्हणजे आत्मसंयुक्त मनःसंयुक्त इंद्रिय अशाचा त्या पदार्थाशी विषयाशी संबंध झाल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान होतं. थोडंसं सोपं सांगतो. नाही की जे कानी म्हणजे काय, आपल्या कानावर जरी ती गोष्ट आली तरी लक्ष तिकडे द्यायचं नाही, मनाचं कनेक्शन कट करायचं. आता इथली जर लाईट घालवायची असेल तर इथलं बटन बंद करायला पाहिजे, पण कोणी जर मला इथलं बटन बंद करू दिलं नाही तर डीपी वरचं बटन बंद करता येतं. त्याप्रमाणे नाही की जे कानी म्हणजे काय, कोणी बोललं तरी कानावर पडलं तरी त्याच्याकडे आपलं लक्ष जाता कामा नये, म्हणजे नाही की जे कानी. न बोले गुणदोष नाही की जे कानी. पुढे सांगतायत वर्तो नीतो जनी जनार्दन. असा जो महात्मा आहे तो जनामध्ये राहून जनार्दनच स्वरूप आहे. बरेच प्रकार आहेत. काही लोक वनामध्ये राहून भगवंताचं चिंतन करतात, काही लोक जनामध्ये राहून जनाचं चिंतन करतात, काही महाभाग असे आहेत की वनामध्ये राहून वनितेचं चिंतन करतात. म्हणा कसं आहे, वर्तो नीतो जनी जनार्दन. जनामध्ये राहून तो जनार्दन स्वरूप आहे. म्हणून सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे. आणि तुका म्हणे वर्म जाणितल्या वीण, वाया करिता क्षीण सांडी म्हणे. असा तो महात्मा. म्हणून परमार्थ करत असताना आपण प्रथमतः वर्माच्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. गुरुवर महाराज नेहमी सांगायचे, काम करायच्या आधी जे काम करायचं आहे ते नीट समजून घे, नुसतं काम करायची गडबड करू नको. मौली पण सांगतात कर्माचे
डोळे जे ज्ञान ते निर्दोष व्हावे. कर्माचे डोळे काय आहेत? ज्ञान आहे. ते ज्ञान निर्दोष पाहिजे. आता तुम्ही सर आहात तर प्रॅक्टिकल करायची जी थेरी नीट पाहिजे ना. थेरीच ज्याला कळलं नाही तर प्रॅक्टिकल काय करणार. म्हणून कर्माचे डोळे ते ज्ञान निर्दोष व्हावे. त्याप्रमाणे परमार्थाची क्रिया करण्यापूर्वी परमार्थ म्हणजे काय आपण समजून घेतलं पाहिजे. त्यातल्या वर्माच्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत आणि त्या वर्माच्या गोष्टी जाणून घेऊन त्या प्रकारे जर आपण आचरण करू तर आपल्या जीवनामध्ये कृतकृत्यता प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून परमार्थामध्ये ज्या वर्माच्या काही गोष्टी आहेत, सर्वस्वाचा त्याग असेल, गुणदोषांचं बोलणं ऐकणं असेल, सत्यवादी असेल, संसार करणं असेल, अलिप्तता असेल, या ज्या परमार्थातल्या वर्माच्या गोष्टी आहेत त्या जगद्गुरु तुकोबराय यांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. आपल्या जीवनामध्ये आपण या गोष्टी आपल्या अंगी बाणून आपल्या परमार्थाची आपल्या जीवनाची कृतकृत्यता करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून तुका म्हणे वर्म जाणितल्या वीण वाया करिता शीण सांडी मांडी. अशी आपल्या जीवनामध्ये शीण भाग सांडी मांडी होऊ नये. भाग गेला, शीण गेला, अवघा झाला आनंद, अशी आपल्या जीवनामध्ये अवस्था प्राप्त व्हावी अशी प्रार्थना रुक्मिणी प्राण संजीवन बाप विठ्ठलेशाच्या चरणी मौली ज्ञानोबरायांच्या चरणी जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणी करायची. झालेली सेवा रुक्मिणी प्राण संजीवन बाप विठ्ठलेशाच्या चरणी मौली ज्ञानोबरायांच्या चरणी तीर्थरूप गुरुवर्य महाराजांच्या चरणी तीर्थरूप मातोश्री आईसाहेबांच्या चरणी समर्पित करायची. या चिंतनामध्ये या सेवेमध्ये जे काही योग्य आहे, सुष्ठू आहे, शास्त्र संवादी आहे ते माझ्या तीर्थरूप सद्गुरूंचं आहे, माझ्या सद्गुरू परंपरेचं आहे. जे असुष्ठू चूक लक्ष न देण्यासारखं असेल ते सगळं माझं आहे. आपण सर्व ज्ञाते निरक्षरी विवेक संपन्न श्रोते आहात. योग्य त्याचा आपण स्वीकार करावा. अयोग्य माझं माझ्यापाशी राहू द्यावं एवढं सांगून माझ्या सेवेला मी विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका म्हणे वर्म जाणितल्या वीण. 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 वाया करिता सेन वाया करिता सेन साडे माडी सत्यवादी करी संसार सत्यवादी करी संसार वाया करिता सीना वाया करिता सीना सांडी मांडी सत्यवादी करी संसार सत्यवादी करी संसार आलिप्त कमळ जळी जैसे आलिप्त कमळ आलिप्त कमळ आलिप्त
संसार सत्यवादी करते संसार संसार विठ्ठल जय जय नाही विचारिला अधिकार म्या पुरा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव सगळ्यांनी म्हणा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम आता फक्त मृदंग आणि टाळ्या तुकाराम 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 तुका टाळ नाही टाळ नको तुकाराम सगळे टाळ्या वाजवा तुकाराम 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 पुंडलीक वरद